आज बाप्पा आपल्याला सोडून जातोय. 7 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. पण हे निरोप म्हणजे आपल्यासाठी खूप भावूक आहे. सगळे क्षण हे 7 दिवस आपण जुन्या आनंदाने परिवारसोबत जे आपण घालवले एकत्र येऊन, तर खूप असे म्हणजे मनाला एक वेगळंच काहीतरी फील होतंय मला. भर पावसामध्ये गणपती विसर्जन पाहायला मिळतंय आपल्याला. आता दुसरी आरती आपल्याला गावाच्या एसी जवळ पाहायला मिळेल. का बोलाय नको, सगळ्यांचे घेऊ दे. गावाले द्वारात घ्या ना, घेतले ना बाबा. नाही मोबाईल घेतला तरी काय विषय नाही त्याचा. आपला आला ना गणपती बाप्पा. मध्ये गणपती विसर्जन कसा वाटते तुम्हाला? छान वाटतंय. माईक हे येऊ काय?
विसर्जन चालू आहे. विसर्जन काय वाटतं तुला? मी खूप भावूक झालोय. आपण ह्या आनंदात आपण सामील होऊन बाप्पाचं विसर्जन करूया. नक्कीच पुढल्या वर्षी लवकर आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे. याचा आनंदाने आपण हे विसर्जन आपण आनंदाने करूया. आपला अजून एक बाप्पा आहे जो 21 दिवसांनी स्थापन्न होतं. मग त्याची उत्सुकता लागली का तुला? हो लागली. तर बाप्पाचं आगमन आहे तर त्याची उत्सुकता मला नेहमीच लागलेली असते. 100% भाऊक झालायस काय? बाप्पाचं विसर्जन पाहून भाऊक झालायस काय? भाऊक म्हणजे खूप भाऊक. आताच 2 रुपये आलो. बाप्पाचं शेवटची आरती सुरू होईल. सगळे बाप्पा आलेले आहेत नदीकाठी विसर्जनासाठी. बाप्पा आता गावी जाणार आहेत. बाप्पाचं विसर्जन होणार आहे. 5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन होत आहे. सगळी आरती होणार. मग बाप्पा आपल्या गावी जाणार. मग आपण पूर्ण 1 वर्ष आपल्याला वाट बघावी लागेल. वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर
शेवटचा निरोप दिला जातोय आपल्या बाप्पांना. आपल्याला पूर्ण 1 वर्षाची वाट पाहावी लागेल या क्षणासाठी. बाप्पा मोरया. केडीला घेतलास काय व्हिडिओ? गौरीचा विसर्जन होतोय. कुठं राहिला आला काय? 1 नंबर. काय 2 शब्द तुझ्याकडून मनाला काय वाटतं? मन फार भरून आलंय. बोलता पण येत नाही, एवढे शब्द निघत नाही वाटत. कारण की आपण 5 दिवस त्यांची जपणूक केली, चांगली सेवा केली आणि आता विसर्जन करताना खूप भरून आलंय. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. गौरी विसर्जन चालू आहे आता आपला. आमच्या बाप्पाचं, गौरी बाप्पाचं आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय. पुढच्या वर्षी आम्ही लवकर वाट बघू बाप्पाची. विसर्जन करून आपण घरी परतलोय. आपल्यासोबत जोडलाय विशाल माने. त्याला विचारू आपण काय संदेश देशील किंवा काय म्हणशील बाप्पाच्या विसर्जनाबद्दल. कसं झालं विसर्जन? विसर्जन एकदम चांगलं झालं. पुण्या आनंदाने भजन करून आम्ही विसर्जन बाप्पाचं केलंय. आणि सांस्कृतिक प्रथा जे आपण पाळतो, भजन गाणं सगळं काही करून बाप्पाचं विसर्जन करतो. भजन हे पाहिजेच आपल्या आयुष्यात. देवाचं जे नामस्मरण आहे ते आपल्याला पाहिजेच. कुठे ना कुठे देव आहे ते आपल्याला मानलंच पाहिजे. त्यानेच आम्ही भजन करून आम्ही बाप्पाचं विसर्जन केले. आणि आता विसर्जन केलंय तर खूप आता मनाला थोडी हे झालेली आहे की बाप्पा आपल्या घरी नसणार आहे. 5 दिवस बाप्पाचं एवढं गोडधोड बोला किंवा बाप्पाचा पूजन बोला किंवा जे काय असेल ते आपण 5 दिवस बाप्पाचं सगळं काही केलं. आणि आता 5 दिवसानंतर असं विसर्जन झाल्यानंतर लोक पण काय, आपण पण आणि लोक पण भावुकच झालेले आहेत. तेच आता हे विसर्जन झालंय याचा अर्थ असं नाही की म्हणजे आपला बाप्पा आपल्यासोबत नाही. आपल्या सोबतच आहे. नेहमी आपल्या कुठे ना आजूबाजूला बाप्पा हे आहेच आपल्या. आणि बाप्पाचं विसर्जन म्हणजे विसर्जन नसून बाप्पाने आपल्याला एक संदेश दिलाय की आपल्याला जे दुःख आपल्या आयुष्यात आहेत त्याचं आपण विसर्जन करूया. जे वाईट विचार आहेत त्यांचं आपण विसर्जन करूया. आणि या समाजामध्ये आपल्याकडून कसं चांगलं करता येईल हे आपण करूया. आणि बाप्पाला आपण विसर्जन आपण गुन्हे आनंदाने केलं याचा आनंद वाटतोय. मंडळी आता बाप्पाचं विसर्जन झालं आणि आपण चाललेलो आहे घरी. तर मग हा ब्लॉग आपण इथंच संपवू. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आपल्या पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.